आयुष्यात प्रत्येक जण आपल्या समोर चांगलं असल्याचं दाखवतो, गोड बोलतो, काळजी घेतो, आपला माणूस असल्यासारखं वागतो आणि म्हणूनच आपण ही सहज लोकांवर विश्वास ठेवतो. कारण माणूस चेहरा पाहून मन ओळखण्याचा प्रयत्न करतो. पण सत्य हे आहे की प्रत्येक हसणारा चेहरा मनाने चांगला असतोच असं नाही. काही लोक समोरून खूप प्रेम दाखवतात, तुमची काळजी घेत असल्याचं दाखवतात, तुमच्या आयुष्यात हळूहळू जागा बनवतात, पण मागून तुमचंच नुकसान करत असतात. असे लोक सुरुवातीला खूप लॉयल वाटतात, पण योग्य वेळ आली की तेच लोक तुमचा विश्वास तोडतात. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे धोकेबाज लोक सुरुवातीला ओळखायला खूप अवघड असतात. कारण ते ऍक्टिंग खूप चांगली करतात. ते तुमच्या समोर एक वेगळा चेहरा दाखवतात आणि जगासमोर पूर्ण वेगळं रूप. म्हणून अनेक वेळा लोकांचा खरा चेहरा आपल्याला उशिरा समजतो, तेव्हा खूप उशीर झालेला असतो. कधी आपलं मन तुटलेलं असतं, कधी सेल्फ रिस्पेक्ट दुखावलेला असतो, तर कधी लोकांवरचा विश्वासच उडालेला असतो. पण सायकॉलॉजी सांगते, प्रत्येक चालू आणि धोकादायक माणसामध्ये काही कॉमन सायन्स असतात. काही अशा सवयी ज्या वेळेवर ओळखल्या तर आयुष्यात मोठं नुकसान टाळता येतं. कारण चुकीच्या लोकांपासून वेळेवर सावध राहणं हेच इमोशनली स्ट्रॉंग लोकांचं सगळ्यात मोठं शहाणपण असतं. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत धोकेबाज आणि चालू लोकांची 10 घातक लक्षणे, जी तुम्हाला वेळेआधी सावध करतील, लोकांचा खरा चेहरा ओळखायला मदत करतील आणि आयुष्यात चुकीच्या लोकांपासून स्वतःला वाचवायला शिकवतील. लक्षण नंबर 1, समोर गोड, मागे वेगळे. चालू लोकांची सर्वात मोठी खूण म्हणजे ते तुमच्या समोर खूप गोड बोलतात, तुमची स्तुती करतात, तुम्हाला स्पेशल फील करवतात, तुमच्याशी खूप प्रेमाने वागतात आणि म्हणूनच आपण त्यांच्यावर पटकन विश्वास ठेवतो. पण तुम्ही नसताना तेच लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतात. कारण त्यांचा हेतू खरी मैत्री नसतो, तर तुमचा ट्रस्ट जिंकणं असतं. अशा लोकांचा स्वभावच असतो प्रत्येक ठिकाणी वेगळा चेहरा दाखवणं, समोर गोड आणि मागे विषारी. म्हणून लोकांचं बोलणं नाही तर त्यांचं बिहेवियर ऑब्झर्व करा. कारण खरे लोक तुमच्या समोरही तेच असतात आणि पाठीमागेही. लक्षण नंबर 2, फक्त काम असताना आठवण काढणारे. अशा लोकांना तुमची नाही तर तुमच्या उपयोगाची गरज असते. त्यांना काम असतं तेव्हा ते खूप प्रेमाने बोलतात, तुमची काळजी घेत असल्यासारखं दाखवतात, पण काम झालं की ते पुन्हा गायब होतात. मग अचानक मेसेजेस बंद, फोन बंद आणि बिहेवियर बदललेलं. पण पुन्हा गरज पडली की ते परत गोड बोलायला लागतात. कारण अशा लोकांसाठी रिलेशनशिप नाही तर फायदा महत्वाचा असतो. म्हणून लक्षात ठेवा, जे लोक फक्त गरज असताना जवळ येतात ते आयुष्यात कधीच खरे नसतात. लक्षण नंबर 3, तुमच्या कमजोरी जाणून घेणारे. धोकेबाज लोक सुरुवातीला खूप केअरिंग असल्यासारखे वागतात. ते तुमच्या फीलिंग्स, प्रॉब्लेम्स, विकनेस आणि सिक्रेट्स जाणून घेण्याचा प्रयत्न करतात आणि आपणही त्यांना आपलं समजून सगळं सांगायला लागतो. पण अनेक वेळा त्यांचा हेतू मदत नसतो, तर फ्युचरमध्ये त्याच गोष्टी तुमच्या विरुद्ध वापरणं असतं. कारण चुकीच्या लोकांच्या हातात तुमची कमजोरी तुमच्यासाठीच धोका बनते. म्हणून प्रत्येकाला तुमच्या पर्सनल गोष्टी सांगू नका. विश्वास ठेवा, पण मर्यादेत. लक्षण नंबर 4, नेहमी गॉसिप करणारे. जे लोक सतत दुसऱ्यांची सिक्रेट सांगतात, लोकांची बदनामी करतात, एका व्यक्तीचं बोलणं दुसऱ्याला जाऊन सांगतात,
ते एक दिवस तुमच्याबद्दलही तसंच करणार. कारण गॉसिप करणाऱ्या लोकांना अटेन्शन मिळवायला आवडतं. ते दुसऱ्यांच्या आयुष्याचा वापर मनोरंजनासाठी करतात. अशा लोकांसमोर तुमच्या पर्सनल गोष्टी कधीच बोलू नका. कारण गॉसिप करणारे लोक कधीच ट्रस्ट करण्यासारखे नसतात. लक्षण नंबर 5, तुमच्या यशामुळे जळणारे. खरे लोक तुमच्या यशात आनंदी होतात, तुमच्या प्रोग्रेसवर खुश होतात. पण चालू आणि मत्सरी लोक समोरून सपोर्ट दाखवतात आणि आतून जलसी ठेवतात. ते तुमच्या अचिव्हमेंट्स इग्नोर करतात, पण चुका मोठ्या दाखवतात. तुम्ही यशस्वी झालात की त्यांना अस्वस्थ वाटायला लागतं, कारण त्यांना तुम्हाला पुढे जाताना पाहणं सहन होत नाही. म्हणून तुमच्या सक्सेसमुळे कोण अनकम्फर्टेबल होतंय हे ओळखायला शिका. लक्षण नंबर 6, नेहमी स्वतःलाच बरोबर समजणारे. अशा लोकांना स्वतःची चूक मान्य करणं जमत नाही. ते प्रत्येक गोष्टीत स्वतःचं समर्थन करतात आणि चूक झाली तरी ब्लेम दुसऱ्यावर टाकतात. कारण त्यांच्या इगोपेक्षा त्यांच्यासाठी काहीच मोठं नसतं. अशा लोकांसोबत वाद घालून काही उपयोग नसतो. कारण त्यांना सत्य नको असतं, तर फक्त जिंकायचं असतं. म्हणून काही लोकांपासून डिस्टन्स ठेवणंच योग्य असतं. लक्षण नंबर 7, इमोशनली मॅनिप्युलेट करणारे. काही लोक तुमच्या इमोशन्स सोबत खेळतात. कधी गिल्ट फील करवतात, कधी सिंपथी वापरतात, कधी तुम्हाला चुकीचं फील करवतात आणि हळूहळू तुमच्यावर इमोशनल कंट्रोल मिळवतात. अशा लोकांमुळे माणूस मेंटली वीक व्हायला लागतो. म्हणून लक्षात ठेवा, जे लोक तुमच्या इमोशन्सचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करतात ते तुमच्यावर प्रेम करत नाहीत. लक्षण नंबर 8, तुमची पीस खराब करणारे. धोकेबाज लोक जिथे जातात तिथे ड्रामा, स्ट्रेस आणि निगेटिव्हिटी घेऊन जातात. त्यांच्यासोबत राहिलं की मन शांत राहत नाही. सतत टेन्शन, ओव्हर थिंकिंग आणि मानसिक थकवा जाणवतो. कारण काही लोक स्वतः अनहॅपी असतात आणि तेच निगेटिव्हिटी दुसऱ्यांमध्ये पसरवतात. म्हणून स्वतःची पीस वाचवण्यासाठी अशा लोकांपासून दूर राहायला शिका. लक्षण नंबर 9, वारंवार खोटं बोलणारे. जे लोक छोट्या छोट्या गोष्टींमध्येही खोटं बोलतात ते मोठ्या गोष्टींमध्येही फसवू शकतात. कारण खोटं बोलणं हळूहळू सवय बनतं. अशा लोकांच्या शब्दांवर आंधळा विश्वास ठेवू नका. म्हणून शब्दांपेक्षा त्यांची कन्सिस्टन्सी पहा. कारण खरा माणूस वेळेनुसार बदलत नाही. लक्षण नंबर 10, गरज संपली की बदलणारे. धोकेबाज लोक जोपर्यंत त्यांना फायदा असतो तोपर्यंत तुमच्या सोबत राहतात. तुमच्याशी प्रेमाने बोलतात, तुमची काळजी घेत असल्यासारखं दाखवतात. पण त्यांचं काम संपलं की बिहेवियर बदलतो आणि तेच लोक अचानक दूर जातात. कारण त्यांच्यासाठी रिलेशनशिप नाही तर फायदा महत्वाचा असतो. लक्षात ठेवा, लोकांच्या शब्दांवर नाही तर वेळेनुसार बदलणाऱ्या बिहेवियरवर लक्षात ठेवा. कारण वेळच माणसाचा खरा चेहरा दाखवते. लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक जण तुमचा शुभचिंतक नसतो. काही लोक फक्त चेहऱ्यावर चांगले असतात, समोरून गोड बोलतात, काळजी घेत असल्याचं दाखवतात, आपला माणूस असल्यासारखं वागतात. पण प्रत्येक हसणाऱ्या चेहऱ्यामागे सच्च मन असतंच असं नाही. कारण काही लोक तुमच्या जवळ येतात फक्त तुमचा विश्वास जिंकण्यासाठी आणि योग्य वेळ आली की तेच लोक तुम्हाला दुखावतात. म्हणून लोकांवर विश्वास ठेवा, पण डोळे बंद करून नाही. कारण चुकीच्या लोकांवर ठेवलेला विश्वास माणसाला आतून तोडतो, सेल्फ कॉन्फिडन्स कमी करतो आणि अनेक वेळा लोकांवरचा विश्वासच उडवून टाकतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येक वाईट माणूस तुमचं आयुष्य संपवण्यासाठी येत नाही. काही लोक तुम्हाला सावध बनवण्यासाठी येतात, लोकांची खरी ओळख शिकवण्यासाठी येतात. म्हणून आयुष्यात लोकांना वेळ द्या, त्यांचं बिहेवियर ऑब्झर्व करा. कारण सुरुवातीला प्रत्येक जण चांगलाच वाटतो,
पण वेळ गेल्यावरच माणसाचा खरा स्वभाव समोर येतो. कोण फक्त फायदा घेण्यासाठी जवळ आलं होतं आणि कोण खरंच तुमच्या सोबत उभं आहे, हे हळूहळू समजायला लागतं. म्हणून शब्दांवर नाही तर वर विश्वास ठेवा. कारण शब्द बदलू शकतात, पण बिहेवियर कधीच जास्त काळ खोटं राहू शकत नाही. आणि म्हणूनच शहाणे लोक प्रत्येकाला लगेच आपल्या आयुष्यात जागा देत नाहीत. ते लोकांना वेळ देतात, निरीक्षण करतात आणि मगच विश्वास ठेवतात. कारण आयुष्यात मन शांत ठेवायचं असेल तर योग्य लोक ओळखणं खूप गरजेचं असतं. लक्षात ठेवा, शब्द नाही तर वेळच माणसाचा खरा चेहरा दाखवते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमचा एक लाईक असेच आणखी इमोशनल आणि मोटिवेशनल व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोटिवेशन देतो. आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला असेच सायकोलॉजी फॅक्ट्स, लाईफ चेंजिंग थॉट्स, इमोशनल स्टोरीज आणि आयुष्याला नवी दिशा देणारे मोटिवेशनल व्हिडिओज पाहायला मिळतील. आणि हो, कमेंट मध्ये नक्की सांगा, तुम्ही आयुष्यात कधी चालू किंवा धोकेबाज लोकांचा सामना केला आहे का? कधी कोणीतरी समोरून चांगलं वागून मागून तुमचा विश्वास तोडला आहे का? कारण तुमचा एक अनुभव कदाचित दुसऱ्या कोणाला सावध करू शकतो आणि अशा लोकांपासून वेळेआधी वाचायला मदत करू शकतो. लक्षात ठेवा, आयुष्यात सगळे लोक वाईट नसतात, पण योग्य लोक ओळखणं खूप गरजेचं असतं. म्हणून स्वतःची पीस, सेल्फ रिस्पेक्ट आणि ट्रस्ट योग्य लोकांसाठी जपा. पुन्हा भेटू अशाच एका पॉवरफुल आणि इमोशनल व्हिडिओमध्ये.